माजी महापौर आणि सर्वच आजी नगरसेवक आणि जमलेले सर्व या कोल्हापूरच्या शाहूभूमीतून इतिहास घडवायचा आहे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज असणारे कोल्हापूरकरचे मतदार बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्र, लोकसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुका कधी लागतात याची महाराष्ट्रातली 13 कोटी जनता वाट बघत होती. लागणार का नाही अशी शंका निर्माण झाली होती. परंतु तुमचा आमचा सुदैव की या निवडणुका लागल्या आणि या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला संधी मिळाली की येणाऱ्या भविष्यकाळात हे राज्य कुणाच्या हाती द्यायचं याचा निर्णय करण्याची संधी आता मिळालेली आहे. आणि ही संधी मिळत असताना या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं जसं कोल्हापूरवर प्रेम आहे तसं महायुतीनं देखील कोल्हापूरवर एक वेगळ्या पद्धतीनं प्रेम दाखवायचा प्रयत्न गेल्या 3 वर्षामध्ये या ठिकाणी केला. आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल. आणि खऱ्या अर्थानं या कोविडचा काळ तुम्ही आठवला पाहिजे, 2019चा पूर तुम्ही आठवला पाहिजे. हे मी सगळं का सांगतोय, कारण की मागच्या इतिहासाच्या पानावरच भविष्यकाळाचं भवितव्य घडत असतं. कोविडचा काळ तुम्ही आठवा. दुपार किंवा संध्याकाळी उद्धव ठाकरे साहेबांचा फेसबुक लाईव्ह आहे म्हणलं की या महाराष्ट्रातली सगळी कोट्यावधी जनता टीव्ही समोर या ठिकाणी बसलेली असेल. एक आशीर्वाद किंवा एक विश्वासधारक चेहरा म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी कोविडच्या काळामध्ये एक आपल्याला आधार देण्याचं काम त्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं. आज जी मंडळी आमच्या उजवीकडे डावीकडे कॅबिनेटमध्ये बसत होती, 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेब त्यांना त्यावेळी चालले, त्यावेळी कुठली फाईल अडवली असं त्यावेळी ते बोलले नाहीत. आज मात्र हीच मंडळी आज जाहीरपणे या ठिकाणी उद्धव साहेबांच्यावर मंत्रिमंडळावर या ठिकाणी टीका करतात. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी टीका करण्यात माहीत. 2.5 वर्ष मिळून कारभार तुम्ही केला, त्यावेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसल्या नाहीत का, हा माझा प्रश्न या ठिकाणी. आणि म्हणून एक फसवणूक करून उद्धव साहेबांना फसवून, राष्ट्रवादीला फसवून, काँग्रेसला फोडून एक सरकार स्थापनेचा प्रयत्न केला आणि एक अविश्वासाचं वातावरण या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं. एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं. आज या समाजामध्ये आमदार खासदारांच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. हा आमचा नेता आहे, हा आमचा लोकप्रतिनिधी अशी भावना असते. परंतु आता एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं. माता भगिनी इथं बसलेल्या आहेत. आम्ही घरामध्ये कुठं बाहेरगावी जाणार असेल, कुलूप लावणार असेल, 2 दागिने असले, 4 दागिने असले तर आम्ही शेजारणीकडे देतो आणि तिला सांगतो 4 दिवसांनी येणारा तुझ्याकडे ठेव, घरात काहीतरी होईल, चोरीला जायला नको. हे विश्वासाने आपण शेजारणीकडे देत होतो. हा विश्वास आता महाराष्ट्रातला संपलेला आहे. आमदार फुटा लागले, खासदार फुटा लागले, पक्ष चोरून घेऊन या ठिकाणी जायला लागले. त्या लोकांना बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो वापरायचा अधिकार नाही आहे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगा. आज कुठल्या जोरावर तुम्ही आदरणीय ठाकरे साहेबांचा फोटो या ठिकाणी वापरता? ज्या कर्तृत्वान उद्धव ठाकरे साहेबांची फसवणूक तुम्ही या ठिकाणी केली, आज त्यांना फसवण्याचं काम तुम्ही मंडळींनी या ठिकाणी केलं, त्याचं उत्तर येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी द्यायचं. मागं काय घडलं याचा विचार न करता आताच्या परिस्थितीमध्ये या उत्तर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी असेल, इंडिया आघाडी असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून राजू लाटकर या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली. काही स्थित्यंतर या शहरामध्ये घडली. राजू लाटकरनं काँग्रेसचं तिकीट दिल्यानंतर काही घडामोडी घडल्या, परंतु त्या पाठीमागे टाकून शेवटी या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मागण्याचा या ठिकाणी अधिकार असतो. ते सगळं बाजूला ठेवून आपण ताकदीनं पुढे जाणं हे कोल्हापूरच्या मातीचा गुण आहे, हे माझं वैयक्तिक मत या ठिकाणी. संकट अनेक येतात, अनेक अडीअडचणी येतात, परंतु त्या संकटावर आपण मात कशी करतो याच्यावर आपलं भवितव्य या ठिकाणी अवलंबून असतं. ठीक आहे, आता या जिल्ह्यामध्ये अनेक राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल,
आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या सीटा मागितल्या होत्या. संजय पवार म्हणले तसं खरं आहे, शिवसेनेला देखील उत्तरची जागा मिळावी अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती. त्याबद्दल दुमत असायचं कारण या ठिकाणी. परंतु तुमच्याही नेत्यांनी, मग राष्ट्रवादीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, आमच्या बैठका व्हायच्या त्यावेळी तुमच्यासाठी शिवसेनेला जागा मिळावी यासाठी शिवसेना देखील आग्रही होती, राष्ट्रवादी देखील आर के पवार साहेब आग्रही होती, कारण की त्या बैठकीला मी होतो. परंतु शेवटी सगळ्यांना विनंती केली, समजावून या ठिकाणी सांगितलं की काँग्रेसनं ही जागा लढवणं गरजेचं आहे आणि काही स्थित्यंतरं घडली आणि आपण आता अपक्ष म्हणून राजू लाटकरला पाठिंबा आपण देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारली. आता माझी लोकांना विनंती आहे, ही निवडणूक राजू लाटकरची एकट्याची नाही, सगळ्या वक्त्यांनी इथं सांगितलेली आहे. ही निवडणूक कोल्हापूरच्या स्वाभिमानाची आहे, ही निवडणूक कोल्हापूरच्या अभिमानाची आहे, ही निवडणूक कोल्हापूरच्या जनतेची आहे. ही निवडणूक महायुतीच्या उमेदवार विरुद्ध राजू लाटकरची नाही, तर ही उमेदवारी, ही निवडणूक कोल्हापूरची जनता विरुद्ध राजेश क्षीरसागर आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. या कोल्हापूर शहराला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्हा सगळ्या मंडळींचा सातत्याने या ठिकाणी राहिलेला आहे. कोल्हापूरमध्ये विकास कामं करत असताना कुणी खोडा गाठला हा या कोल्हापूरकरांना या ठिकाणी माहित आहे. 4,500 कोटी रुपयाची जाहीर झाली. कुठं आहे 4,500 कोटी? संजयराव, तुम्ही कलेक्टरला भेटला, विचारलं, त्याचे काय उत्तर आले नाही. आई अंबाबाईला, महालक्ष्मीला आमच्या काळामध्ये 40 कोटी रुपये आले, त्यानंतर 1 रुपया आलेला मला तरी या ठिकाणी ऐकवण्यात आलेला नाही. मग 4,500 कोटी रुपये कुठे गेले? 4,500 कोटी रुपयाचा नेमका आराखडा काय झाला? पैसे कुठे आले? हा प्रश्न ही कोल्हापूरची जनता या ठिकाणी विचारते. ज्यावेळी या कोल्हापूरमध्ये 100 कोटीचे रस्ते आले त्यावेळी देखील काय झालं आपल्याला सगळ्यांना माहित आहे. माझ्याकडे पेपर कटिंग आहे. तत्कालीन आत्ताचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं, वर्क ऑर्डर का दिली जात नाही? हे वाक्य मुश्रीफ साहेबांचं आहे. कमिशनसाठी वर्क ऑर्डर थांबवली अशी चर्चा आहे. हे खरं आहे का? त्यांनी भाषणामध्ये या ठिकाणी विचारलं. हे त्यांनी भाषणामध्ये विचारलं, ज्याचा उल्लेख संजय पवारांनी त्या ठिकाणी केला की आज या कोल्हापूरमध्ये 100 कोटी रुपये आले, नेमकं ते कुठं आले हे भिंग लावून तपासण्याची वेळ त्या ठिकाणी आलेला आहे. हे भिंग लावून तपासण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे की या 100 कोटीचं नेमकं काय झालं. एक भ्रष्टाचारानं बरबटलेलं महायुतीचं सरकार गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आहे. लुटा आणि स्वतःचं घर भरा, याच्या पलीकडे या लोकांनी या ठिकाणी काही केलेलं नाही. महाराष्ट्र 10 वर्ष पाठीमागे नेण्याचं काम या मंडळींनी त्या ठिकाणी केलं. लोकसभेमध्ये यांना दणका बसला. या राज्यामध्ये 31 जागा लोकसभेला निवडून आल्या आणि मग यांना लाडकी बहीण आठवली, मग यांना लाडका भाऊ आठवला, मग यांना लाडका शेतकरी आठवला. तोपर्यंत यांना भाऊबीज दिसली नाही, तोपर्यंत यांना रक्षाबंधन दिसलं नाही. आज आम्ही महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही जाहीरनामा आम्ही काढलेला आहे. त्यामध्ये आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे की आज लाडक्या बहिणीला, आमच्या भगिनींना आम्ही पैसे वाढवून तर देणारच आहोत, परंतु त्याच्यापेक्षा जास्त बहीण सुरक्षित राहील ही भूमिका महाविकास आघाडीने घेतलेली आहे. आमच्या माता भगिनी या राज्यामध्ये सुरक्षित राहतील ही भूमिका महाविकास आघाडीने घेतलेली आहे. कारण की बदलापूरमध्ये एका लहान बालिकेवर अत्याचार झाला, तिची बाळंती नाही, 14 तास पोलीस स्टेशन मध्ये होती, तिची तक्रार सुद्धा त्या ठिकाणी घेतली नाही. शेवटी लोकल ट्रेन स्टेशनवर जनतेला रस्त्यावर उतरावं लागलं, त्यावेळी त्याची तक्रार नोंदवण्यात आली. हेच हे सरकार या ठिकाणी आहे, महायुतीचं सरकार आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये 8 महिन्यामध्ये पडला, मुख्यमंत्री शिंदे साहेब सांगतात वाऱ्यानं पडला. मी दुसऱ्या दिवशी सकाळी 9ला महाराज तिथे गेलो होतो. समोरचे लोक म्हणले, साहेब कौलं सुद्धा आमच्या उडाली नाही. तो एवढा वारा होता की कौलं सुद्धा उडाली नाही. परंतु मुख्यमंत्री म्हणतात महाराजांचा पुतळा वाऱ्यानं पडला. म्हणजे ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं काम ज्या लोकांनी या ठिकाणी केलं, त्यांना उत्तर देण्याची संधी या 20 तारखेला आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. जे तुम्हा आम्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान राखू शकत नाही, ते तुमचा आमचा सन्मान या ठिकाणी राखणार नाहीत, हे आपण लक्षात या ठिकाणी ठेवलं पाहिजे. या कोल्हापूरमध्ये ही शाहूची भूमी आहे, शाहू महाराजांची भूमी आहे. या शाहूंच्या भूमीमध्ये सातत्यानं अशांतता पसरवण्याचं काम गेल्या 3 वर्षामध्ये या ठिकाणी चालू आहे.
समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या सगळ्या मंडळींचं चालू आहे. आम्ही मात्र आमच्या मातीचा बाणा विसरून या ठिकाणी चालणार नाही. आम्ही आमचा स्वाभिमान विसरून या ठिकाणी चालणार नाही. ही शाहू आंबेडकरांची भूमी आहे, शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे आणि या भूमीतून समतेचा संदेश आजपर्यंत देशाला गेलेला आहे. तो देखील येणाऱ्या भविष्यकाळात देण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. कसबा बोर्ड्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बसवला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची आठवण राजेश क्षीरसागरना झाली, त्याच्या आधी झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला आणि मग संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन त्यांनी केलं. परंतु हे सगळं ढोंगीपणा आज या कोल्हापूरच्या जनतेला या ठिकाणी माहीत आहे. आणि म्हणून लोकांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रातला पहिला आमदार असणार आहे जो मोटरसायकलवर या ठिकाणी फिरणार आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा या ठिकाणी हक्काचा राजू या ठिकाणी असणार आहे. त्याला साहेब कोण म्हणणार नाही, त्याला या ठिकाणी राजेश कोण म्हणेल मला वाटत नाही. जसं मला बंटी पाटील म्हणतात तसं राजू लाटकरच म्हणणार सगळेजण. राजेश लाटकर कोण म्हणणार नाही, कारण की राजू मध्ये आपलापणा आपला वाटतो, आपल्या घरचा वाटतो. आता कोल्हापूरकरांची जबाबदारी हा निर्णय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे की आता या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राजू लाटकर या ठिकाणी असणार आहे. त्या राजू लाटकरना निवडून देण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळात आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायचं आहे. पुढं बोर्ड लागलाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्यात कुठं दिसत नाही. म्हणजे सगळं निवडणुकीसाठी ढोंगीपणा आहे. कुठेही शाहू महाराजांचा शिवाजी महाराजांचा सन्मान या मंडळींना करायचाच नाही. हे सगळं जे आहे ते हा ढोंगीपणा आहे या भाजपच्या मंडळीचा, महायुतीचा या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे, कोल्हापूरकरांची जबाबदारी आहे की येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला ताकदीने निवडणूक आपल्या हातात घ्यायची. उमेदवार राजू लाटकर नाही, इथं बसलेला प्रत्येक माणूस हा उमेदवार असणार आहे. हे आपण ताकदीने या ठिकाणी घ्या. ते सांगतायत राजू लाटकर तिकडचे आहेत, तुम्ही इकडचे आहेत, आम्ही तिकडचे आहेत, हा विषय नाही. मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, या मिरजकर तिकटीवर सांगतो की 23 तारखेला मतदान ज्यावेळी मोजलं जाईल त्यावेळी सगळ्या पेट्यांमध्ये शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ इथं राजू लाटकरलाच मताधिक्य असणार. हे मी तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. या पेटा स्वाभिमानी आहेत. या शिवाजी पेठेत जे घडतं ते या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घुमतं. हा इतिहास आहे. शिवाजी पेठेने एकदा ठरवलं की या कोल्हापूरमध्ये इतिहास करायचा तर शिवाजी पेठ कुणाचा ऐकत नाही. आणि स्वाभिमानानं जगणारी शिवाजी पेठ आहे, मान खाली झुकवणारी शिवाजी पेठ नाही, मंगळवार पेठ नाही, बुधवार पेठ नाही, ही सगळी ताट मानेनं जगणारी या ठिकाणी या पेठ आहेत. हा आमचा आत्मा आहे. या कोल्हापूर शहराचा आत्मा म्हणजे आमच्या पेठा, हा आमचा आत्मा आहे. या कोल्हापूरच्या तालमी हा आमचा आत्मा आहे. हा आत्मा जिवंत आहे. तो आत्मा गद्दार नाही, तुमच्यासारखा तुमच्या बाजूला राहणार. हा आत्मा गद्दार नाही, तुमच्या बाजूला राहणारा हा स्वाभिमानाचा आत्मा आहे. मला तर खात्री वाटते राजू, आपल्यापेक्षा लीड इकडनं मिळेल असं वाटतं. म्हणजे ही वार्डातलं जे तुम्हाला कदमवाडी वस्ता, सदर बाजार, विचारे माळातनं लीड मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बुधवार पेठ या सगळीकडनं लीड मिळणार हे मला नक्की या ठिकाणी खात्री आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, हा संघर्षाचा काळ आहे, अडीअडचणीचा काळ आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये मधल्या काळामध्ये थोडा मला धक्का बसला. आपण सगळ्यांनी ताकद दिली. बंटी पाटलाची ताकद ही तुम्ही बसलेले लोक, ही बंटी पाटलाची ताकद आहे. मी नेहमी सांगतो, पद, पैसा, प्रतिष्ठा हे बंटी पाटलाला कधी महत्वाचं नव्हतं. जनतेचं प्रेम हेच बंटी पाटलाची ताकद आजपर्यंत या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की आज आम्ही एक सामान्य कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे ज्याचा उल्लेख विजयरावनी केला. इतिहास घडवा. देशात कोल्हापूरचं नाव करायचं असेल, देश काय करतोय याचा विचार आम्ही 2014ला केला नाही. देशामध्ये मोदी लाट होते त्यावेळी 14 मध्ये आम्ही इथं राष्ट्रवादीचा खासदार या कोल्हापूरमध्ये केला. 19ला आमचं ठरलंय म्हणून कार्यक्रम केला का नाही? आणि 24ला शाहू महाराजांना आपण या स्वाभिमानीच्या लढाईमध्ये दिल्लीला पाठवायचं काम केलं. हे कोल्हापूर वेगळं आहे. कोण इथं येऊन सांगते म्हणून कोल्हापूरचे ऐकत नाहीत. ही कट्ट्यावर बसतात आणि कुणाचा पाक काढायचा ठरवतात.
हे कोपऱ्यावर बसून ठरवतात कोण मुख्यमंत्री आलं उपमुख्यमंत्री आलं त्यांच्या भाषणाचा विषय नाही. आमचा विषय करंट असतोय. इथं झटका लागला की लागला. इथला करंट वेगळा असतोय, कोल्हापूरचा करंट वेगळा आहे. राज्यातलं कोण येऊ दे, देशातलं कोण येऊ दे, त्याचा आमच्यावर परिणाम या ठिकाणी होत नाही. एकदा आमचं ठरलं इथं की हा कार्यक्रम करेक्ट करायचा, तो तिथला कार्यक्रम करेक्ट होणार. त्यामुळे राजू लाटकर आमदार होणार म्हणजे होणार. त्यामुळे आपण ताकदीनं ही स्वाभिमानाची लढाई आहे. हे रांगडं मैदान आहे. कोल्हापूर हे कुस्तीचं माहेरघर आहे. इथं चितपट करण्याची सवय आहे. रडीचा डाव आम्ही खेळत नाही. आणि तुम्ही काळजी करू नका. कोल्हापुरातल्या उत्तर मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, इथं बसणाऱ्या स्टेजवरचे आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. उद्याच्या 10 दिवसामध्ये धमकीचे फोन विजयराव चालू होते. धमकीचे फोन या कोल्हापूर शहरामध्ये चालू होते. काळजी करू नका. बंटी पाटील तुमच्या पाठीशी आहे हे ठामपणे आपल्याला या ठिकाणी सांग. जिथं लागेल तिथं ताकद आम्ही कार्यकर्त्याला देऊ. पैशाचा महापौर या ठिकाणी येईल, परंतु जनतेच्या विचाराचा महापौराला कोण रोखू शकणार? जनतेच्या विचाराचा महापौर हा राजू लाटकरच्या बाजूनं येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला उभा करावा लागेल. इतिहास पुन्हा एकदा घडवूया. पुन्हा एकदा या देशाला दाखवून देऊया कोल्हापुरातली जनता स्वाभिमानी आहे, पैशाला भुलत नाही. एका रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला, नगरसेवकाला आमदार करू शकते ही ताकद कोल्हापूरची आहे. हे दाखवून देण्याचं काम येणाऱ्या 20 तारखेला आपण करावं एवढी विनंती करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो, वक्त का खेल था वो बीत गया, वक्त का खेल था वो बीत गया, अब हम खेलेंगे और वक्त देखेगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.